कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या 143 कोटींच्या कामांना मान्यता मिळालेली आहे। वित्त विभागाच्या उच्चाधिकारी समितीच्या बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यात कामांना मंजुरी दिली गेलेली आहे। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात विकासाच्या पहिल्या टप्प्यातील 143 कोटी रुपयांच्या कामाला आता मान्यता दिली आहे। या कामांचा आराखडा पुरातत्व विभागाकडून तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला तात्काळ नियोजन विभागातून निधी उपलब्ध करून द्यायचा आहे, असं सुद्धा या बैठकीदरम्यान स्पष्ट केलेलं आहे। अंबाबाई मंदिराच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय। पहिल्या टप्प्यातील कामांना येत्या 2 आठवड्यात सुरुवात सुद्धा होणार आहे, असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीनंतर सांगितलंय। एकूण 1445 कोटी 97 लाखांचा हा आराखडा आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, ही जी आता मान्यता सगळी मिळालेली आहे त्यामध्ये नेमकं कुठल्या कामांना आता मंजुरी मिळाली, काय नेमका बदल झालेला दिसणार आहे मंदिर परिसरात? जी अतिशय महत्वाची अशी ही बातमी खरं तर म्हणावी लागेल। अंबाबाई मंदिराचा विकास जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी रखडलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास व्हावा अशा अनेकांची मागणी होती आणि या संदर्भातलाच आराखडा जो आहे तो बनवण्यात आला होता, ज्यासाठी 1445 कोटी इतका हा रकमेचा खरं तर हा आराखडा आहे, ज्यामध्ये 980 कोटी ही फक्त भूसंपादनासाठीच त्या ठिकाणी खर्च होणार आहेत आणि इतर जे खर्च होणार आहे तो 465 कोटी ज्यामध्ये विकास कामं होणार आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विकास जो आहे तो अंबाबाई मंदिर परिसरामध्ये होणार आहे, तो म्हणजे जो महत्वपूर्ण असा किरणोत्सव असतो अंबाबाई मंदिरामध्ये, त्यामध्ये जे अडथळे येणार आहेत ते दूर होणार आहेत याच्या माध्यमातून। त्या ठिकाणी अतिक्रमण जी होती ती देखील दूर होणार आहेत। काही स्थानिक व्यापाऱ्यांसाठी बाजारपेठा उपलब्ध करून देणार आहेत, तर त्या ठिकाणी अंडरग्राऊंड रस्ते देखील बनणार आहेत। त्यामुळे एक महत्वाचा असा हा विकास आराखडा होता आणि त्याच विकास आराखड्याच्या 143 कोटींच्या कामांना आता पहिल्या टप्प्यात मान्यता मिळालेली आहे। तात्काळ ही सगळी कामं जी आहेत ती पुढच्या आठवड्यात सुरू करावी अशा पद्धतीच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच आहे अमोल येडगे यांनी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या संदर्भात काल माहिती दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच आहे अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा ज्या पद्धतीनं बनवण्यात आलेला आहे त्याच्याच अनुषंगानं आताचा हा निधी जो प्राप्त होणार आहे त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कामं जी आहेत ती यापुढच्या काळात व्हावीत अशा सूचना देखील दिल्या। त्यामुळे निश्चितच आहे कधी एकदा हे काम सुरू होतं याचीच आतुरता अनेकांना आता लागून राहिलेली आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शेखर।